तर हा अचानक दिसलेला बिबट्या, पाणीमधला बिबट्या एकुलता एक आहे. आम्हाला मित्र घरच्यांना आहे दुसरा, पण नीलेश भाई आमच्यासाठी एकुलता एकच आहे. पसीना पसीना हो गया, ऐसा लग रहा है जैसे 1 राउंड हो गया और सेकंड राउंड की तैयारी चल रही है. ओ जंगली बाबा, किती लोक पडले असते तिथून. तर पाय ठेवलाय मी खाली इथं, आणि पायरे एवढं अंतर आहे म्हणजे गुडघ्या एवढं. पहिला सरसगड चढताना लागलेला पाली दरवाजा. बऱ्यापैकी किल्ल्यांवरती जर बघितलं ना तर पाण्याची टाकी एवढं साफ असतं की तिथलं आपण पाणी पिऊ शकतो, पण इथं सध्या थोडंसं खराब असल्यामुळे आपण इथलं पाणी नाही पिऊ शकत. एवढी रिस्क नाही घ्यायची मला भावा. बस माझी फाटली, बस आमची जिरली. वर हे असं कोरलेलं आहे हत्ती वगैरे. तर हे आहेत पुरातन वाड्याचे अवशेष. हा तलाव, हे मंदिर. तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपण चालू आहे सरसगड या किल्ल्यावरती. हा आपला मित्र पुन्हा एकदा बायकर, आणि हा नीलेश भाईराम, जो कंटिन्यू फोनवर बोलत असतो. लग्न झालंय भाऊ तुझं झालंय लग्न, अरे बायकोसोबत बोलतंय लाकाशी, कुणासोबत बोलतंय काय. हे बिबट्या वगैरे दिसला तर आवाज द्या फक्त. काय कुठं जायचंय? इकडं चाललेलो मी. 500 मीटरच किल्ला अजून चढला असेल, तोपर्यंतच तुम्ही घाम बघू शकता. मोकार आलाय. कशी चालले माहिती. या भाऊनी तर जॅकेट काढले, आणि हा सुंदर नजारा पाली गावाचा. आणि आपल्याला जायचं इकडं सरसगड, वी आर कमिंग. तर हा अचानक दिसलेला बिबट्या, पाणीमधला बिबट्या. तर आपण आलो या रोडने, या रूटने आलोय. आपल्याला त्या रूटपर्यंत जायचं आहे जिथून स्वतः बिबट्या येत आहे. शाल्वी कम ऑन, चलो बिबट्या भाऊ चला. तर ट्रेक करून करून कंटाळा आलाय. चेहऱ्यावर तुम्हाला घाम दिसत असेल माझ्या, मोकार आलेला. शर्ट पण हवलला झाला माझा पूर्ण. फर्स्ट स्टॉप सरसगडवर चढाई करताना पहिला स्टॉप घेतलेला. तर बायकर कसं वाटतं तुला? मस्त वाटतं तुला? फाटल्यासारखे वाटते पण मस्त वाटते. मजनू, अजून किती वर जायचंय? अजून अर्धा तास. अर्धा तास? ठीक आहे, बघूया आपण अर्धा तास. आता किती वाजलेस? 1:23. 2 वाजेपर्यंत जर पोचलो तर या सी यू अप देअर. हाच तो सरसगड किल्ला ज्यावर आपल्याला जायचं आहे, आणि हाच तो निलेश. आणि इथूनच काहीतरी पळत गेला आता. अगोदर सरसगड किल्ल्यावर एक मोठा अजगर आहे, त्याचा व्हिडिओ मीच टाकलेला आहे इंस्टावर. आता तो मला आठवतोय. घाबरू नको भावा, बिलकुल पण घाबरू नको. स्वतः सूरज तुझ्यासोबत आहे, फक्त पळायला तयार राहा. ऑलराईट. हा ना, हळू सांभाळून रे भावा, एकुलता एक आहे. आम्हाला मित्र घरच्यांना आहे दुसरा, पण नीलेश भाई आमच्यासाठी एकुलता एकच आहे. निम्मागड चढलेला आहे, मोकार दम भरला तिघांना पण. पसीना पसीना हो गया, ऐसा लग रहा है जैसे 1 राउंड हो गया और सेकंड राउंड की तैयारी चल रही है. आपण हे कट करू. तर इथपर्यंत आलो आपण. आता फक्त तेवढा एरिया राहिला आहे, आणि तो एरिया पण असा आहे की 90 डिग्री आहे ना,
नाही पण व्यवस्थित आहे सगळं. ठीक आहे 80 डिग्री समजू आपण 19-20 80 डिग्री. मी तर अजून काय गेलो नाही इथपर्यंत, पण मे बी आपल्या ह्याच्यासारखं असेल का हरिहर. नाही हरिहरपेक्षा थोडं कमी. हरिहरपेक्षा थोडंसं कमी आहे. तर बिगनर्स जे असतील ते लोक येऊ शकतात इथं. तर आत्ता खरं रिअल ट्रेक सुरू होणार आहे. हे तर आपण काय नॉर्मली चालत आलो, थोडंसं ट्रेकिंग टाईप पण होतं. पण आता माझ्या पाठीमागं जर बघितला हा एरिया, एक मिनिट, हा एरिया तर पूर्ण तुम्हाला ॲज इट इज स्ट्रेट जायचं आहे. सगळ्यात हा वाला एरिया डिफिकल्ट पण जाणार आहे, जड पण जाणार आहे. त्यामध्ये पाय तर जड होणारच आहेत चढून. दुसरा काही अर्थ काढू नका. घाम तर एवढा येणार आहे ना भाई साहेब, भयंकर. अगोदरच एवढा घाम आला आहे, पूर्ण स्किन ड्राय झाले असं वाटते. जस्ट फेस वॉश करून आलो आहे. आणि हे 2 माकडं बघतात. हां दिसतंय. कुठून जायचं, कुठून पण जाऊ. ओ जंगली बाबा. कमॉन. बिबट्या आला रे. कातळ कोरीव गुन्हा. हा कातळ कोरीव गुहा. अजून एवढं वरती जायचं आपल्याला. कमॉन गाईज. काय सांगतो. किती लोक पडले असते तिथून. आमच्या समोर एक जण पडला होता, तिथनं पडला होता, ते झालं. शेट मॅन इथंच अडकला का. तर ह्या पायऱ्या आपल्या मस्त एकदम खतरो. 3 शेर किधर गए तीसरा. होय लेट्स गो गाइस. और ऊपर जाना है हमको. तर मला वाटतं आपण 85% परवाला जाताना तुम्ही कधी उद्या येणार का परवाला. 85% सोमवार असेल ना. किल्ला चढलोय. आता फक्त मोठा गणपती करून 15% किल्ला राहिलेला आहे. तर चला लोणावळा मागे कंप्लीट करूया आपण तो पण. हा एरिया, ह्या पायऱ्या जर तुम्ही बघितला ना, तर ह्या पायरीमध्ये इथं पाय ठेवला आहे मी खाली इथं, आणि ही पायरी एवढं अंतर आहे, म्हणजे गुडघ्या एवढं. एक पायरी गुडघ्या एवढे. त्यामुळं आपल्याला हळूहळू जावं लागणार आहे, कारण इथून जर पाय घसरला डायरेक्ट इकडं आणि इकडून डायरेक्ट खाली. सो वी नीड टू बी व्हेरी केअरफुल while climbing. Okay, and this is the view which we were waiting since the time we started climbing. तर हा आपला पहिला दरवाजा, हा आपला राखणदार डॉगेश भाऊ बिबट्या. हा आपला सगळ्यात जास्त थकलेला माणूस, आणि हा आपला 4 हातांवर चालणारा माणूस, आणि आपला 4 पायांवर. अरे दोघं सेम नाही. ओके, तर हा आपला पहिला सरसगड चढताना लागलेला पाली दरवाजा बघू शकता. ओके, तर चला आपण एंटर करू. चिकी सुरक्षा चौकी. देवडे भाई साहब, खरंच काही शब्द नाहीत माझ्याकडे. काय कोरीव काम आहे. माय गॉड मॅन. पायऱ्या अजून आहे तशाच आहेत सगळ्या. नाईट ट्रेकसाठी जरी आलो तर मस्त आपण टेंट वगैरे टाकून स्टे करू शकतो. परफेक्ट गायज, परफेक्ट. तर आलो आहे आपण आता वरती. तरी पण आपण अजून आपल्याला खूप वरती जायचं आहे. या साईडला बालेकिल्ला आहे, हे ऐतिहासिक नोंदी दुर्ग सरसगडची. आपल्याला अजून वरती जायचं बहुतेक.
तर विचारावं लागेल. बायकरसोबत माझा हा चढलेला पहिलाच किल्ला आहे. नाहीतर याच्या अगोदर मी फक्त किशोरसोबतच ट्रेक केलं आहे. आणि त्याचे प्रमोद द ट्रेकर प्रोफेशनल. तर त्या बाले किल्ल्याला बाले किल्ला बघण्यासाठी पायऱ्या जातात. या साईडला झेंडा बुरुज आहे आणि या साईडला पाली सिटी. इकडून जर आपण सरळ गेलो तर इथं पाण्याचे टाके आहे. बऱ्यापैकी जर बघितलं ना आपण, बऱ्यापैकी किल्ल्यांवरती जर बघितलं ना तर पाण्याचे टाके एवढं साफ असतं की तिथलं आपण पाणी पिऊ शकतो. पण इथं सध्या थोडंसं खराब असल्यामुळे आपण इथलं पाणी नाही पिऊ शकत. तो एक तिथं रानटी माणूस बसलेला आहे. काय विचार करतो काय माहिती, पण बसला तिथं आराम करत. एक इथं बसला विचार करत की तिथं जाऊ का नको जाऊ. आणि आहे ब्लॉग बनवण्यासाठी, कारण नवीनच सुरुवात आहे ना. नवीन माणसामध्ये उत्सुकता असते, एक्साइटमेंट जास्त असते. तर हा मोबाईल पण आपल्या शंतनू भाऊंचा आहे. शंतनू उडी मारू नको त्यामध्ये, माहिती तुला पोहायला येतं. आता आपण चाललो आहे बाले किल्ल्याच्या दिशेने. छोटासाच ट्रेक आहे बाले किल्ल्याला जाण्यासाठी. आणि बघू शकता सगळ्या पायऱ्याच आहेत. असं काय एवढा डिफिकल्ट ट्रेक नाही आहे. पायऱ्या पण ट्रेकिंग जेवढे मी ट्रेकिंग केलेत ना आजपर्यंत, त्यामध्ये आहे ना पायऱ्या असतील ना तर पाय लगेच दुखतात पायऱ्याने जर चालायचं म्हटलं तर. पण जर असं नॉर्मल रस्ता असेल लाईक असा जर नॉर्मल रस्ता वगैरे असेल तर एवढं काय वाटत नाही. तर आपण आलेलो आहे आता पाण्याचे टाकपाशी. पाण्याचे टाके तर खूपच खराब आहे, पण यामध्ये छोटे छोटे मासे पण आहेत. आपल्याला या रोडने जायचं आहे. चल शंतनू. फक. आपण या डायरेक्शनमधून आलो आहे आणि या ठिकाणी पण आपल्याला एक पाण्याचे टाके दिसलेले आहे. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाण्याचे टाके दिसतील. आपल्याला कंटिन्यू पुढं चालत जायचं आहे, नाहीतर व्हिडिओ लेंथी बनेल फक्त पाण्याचे टाके दाखवण्यातच. तर तुम्ही समजून घ्या की पाण्याचे टाके बरेच आहेत. आय थिंक 10 वगैरे असतील. आणि अशा येड्या माणसांपासून लांब राहावा जो ट्रेकला येऊन असे पबजीचे व्हिडिओ बघत असतो. चल लवकर. तर बऱ्यापैकी किल्ला बघितला. किल्ला एवढा काय मोठा नाही आहे, छोटासाच किल्ला आहे. तर बऱ्यापैकी किल्ला आपण बघितलेला आहे आतापर्यंत. आता फक्त बाले किल्ला राहिलेला आहे. आणि या ठिकाणी आहे ना, हा जो एरिया आहे ना, तर या साईडला लेफ्ट हँड साईडला पूर्ण पाण्याचे टाके आहेत. तुम्हाला त्याच्यावर क्रमांक पण लिहिलेला आहे, कोणता किती नंबरचा आहे. 10 ते 12 पाण्याचे टाके आहेत टोटल. तर चला आपण किल्ल्याच्या दिशेने जाऊया. तर हा आहे किल्ल्याच्या साईडला असलेला एक डोंगर. बघायला गेलं तर थोडीफार किल्ल्या एवढी साईड आहे. तर मी सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही पावसाळ्यात या एकदा. तुम्हाला मस्त तिथून वाहणारं पाणी वगैरे दिसेल, छोटे छोटे वॉटरफॉल्स वगैरे दिसतील. आणि खालच्या साईडला जर बघितलं तर पूर्ण ग्रीन स्पेस आहे, ग्रीनरी, पूर्ण झाडं वगैरे. आता नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिना चालू होईल, तरी पण बऱ्यापैकी ग्रीन दिसतं त्या साईडला. आणि फक्त किल्ल्याचे थोडेसे पॅचेस वगैरे आहेत, त्या एरियामध्ये फक्त येल्लोइश गवत झालं आहे. पाण्याच्या टाक्यामध्ये असलेले मासे. आणि आपल्याला निलेश शिकवतो आहे की मासे कसे घ्यायचे मासे. जवळ ते सोडलेले आहेत का? पाणी स्वच्छ करायसाठी भरपूर आहेत. गप्पी मासे म्हणतात त्याला. बप्पी लेहरी. गप्पी मासे पाळा ही काटाळा. तर हा कोणता तरी नवीन रस्ता सापडला आहे. या किल्ल्याला 3 रस्ते होते, पण आता सध्या एकच सक्रिय रस्ता आहे. हा कोणता तरी वेगळाच रस्ता आहे जो की बंद झाला. वाईचा दवाला येड्या बोचाचा सरडा गाण फाटली ना. ऑलरेडी आहे जो इथे एक आजकर बघितलं आहे. बघून तिकडे बघा रे. बघून येतोच आता. सगळं माती खाली बुजलेलं आहे. तिकडचा एक रस्ता आहे चालत, पण तिकडचा आतमध्ये पण रस्ता आहे, पण नको आतमध्ये जायला.
एवढी रिस्क नाही घ्यायची मला भावा. बस माझी फाटली, बस आमची जिरली. तर कातळ कोरीव खोली क्रमांक 2. इथं पण आपण टेंट वगैरे टाकून बसू शकतो, नाईट स्टे करू शकतो, नाईट कॅम्पिंग. या साईडला आणि सेफ प्लेस आहे खूप. इथं चूल वगैरे केलेलं आहे पोरांनी, पोरं येऊन गेलेत. कातळ कोरीव खोली 3 नंबर. या साईडला म्हणजे या साईडला वेगवेगळे आहेत. व्यापारी लावाजाम कोरलेलं आहे ह्याच्यावर बघ. यावर काहीतरी कोरलेलं आहे. तर आपल्याला वाचायला तर काय येणार नाही, पण तुम्हाला दाखवतो मी. व्यापारी लावा जागा आणि यावर हे असं कोरलेलं आहे, हत्ती वगैरे. इथं पण काहीतरी कोरलेलं आहे, पण हे असतात काही लोक असे खराब करून टाकते सगळं. बापरे, केवढ्या मोठ्या खोल्या त्या भाई साहब, केवढ्या मोठ्या खोल्यात. हे काय गणेश शिल्प कुठे रे? या पायऱ्या आतमध्ये जाण्यासाठी. भरपूर मोठी जागा आहे. इथे कॅम्पिंग करू नका, कारण आत्ता दिवस आहे तरीच एवढा अंधार वाटतोय, पण रात्री तर मोकार अंधार होईल. तर हे आहेत पुरातन वाड्याचे अवशेष या ठिकाणी. आणि या ठिकाणी जर बघितलं तर हा पूर्वीचा महादरवाजा होता, जो की सध्या याचा कोणी वापर करत नाही. आणि पाण्याचं टाक आहे आणि बालेकिल्ल्याकडे जाण्याचा रस्ता हा आहे. इथं काका वगैरे थांबलेत, आपले सगळे मंडळी थांबले. तर बालेकिल्ल्यामध्ये जाण्याचा मार्ग एवढा काही डिफिकल्ट नाही आहे. ह्या रोडने आपण येतो आणि ह्या रोडने आपण जातो. नॉर्मल रोड आहे, मला दाखवतो मी. नॉर्मल, फक्त चढाई करायची फक्त आपल्याला. प्लेन रोड नाही आहे, दगड वगैरे आहेत. ह्याला प्लेन रस्ता थोडासा. चढायचं कुठून नाही नक्की तुझ्याकडनं? चल. तरी पाण्याची टाक आहे 11 नंबर. तर पाण्यावरती तुम्हाला खराब दिसेल, पण आतमधून एकदम पिण्यासारखं पाणी आहे. आपण बघूया. ह्या पाण्याची टेस्ट पण अशी लागते ना, जसं काय फिल्टरचं पाणी. सुरुवातीला सगळं पाणी तुम्ही साफ करून घ्या. वरचं जेवढं काय तेवढं सगळं साफ करून घ्या. आता त्यानंतर ना पाणी घ्या, बघा एकदम बिस्लरीसारखं फिल्टर पाणी लागेल तुम्हाला. हा बालेकिल्ला आणि इथं तुम्हाला छोटासा चंद्र दिसत असेल. ओके, तर बालेकिल्ल्याला आपण आलेलो आहे.
कोणता बालेकिल्ला आणि हे त्याचे अवशेष, हे वाड्याचे अवशेष या ठिकाणी, ज्या ठिकाणी कधी छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, त्यांचे सवंगडी सगळे येऊन गेले, त्या भूमीवरती आपण चालत आहे. याचा एक वेगळाच अभिमान वाटतो. कारण खूप सारे लोक जे लोक घरातूनच त्यांना असं वाटत असतं की डोंगरातली मज्जा घ्यावी, डोंगरातली फिलिंग घ्यावी, ते लोक काही येऊ शकत नाहीत. इथं थोडंसं काहीतरी वाजलं, गाणं वाटते आईची गाणं. सरडा आहे ना, ठीक आहे. तर हा आपला सरसगड. तर हा एक खोदेव तलाव. कोणी विचार पण करू शकत नाही की एवढ्या उंच ठिकाणी एकतर पाण्याच्या टाक्या पहिली गोष्ट, आणि त्याच्यानंतर ना हा एवढा मोठा तलाव. म्हणजे महाराजांचे काय विचार असतील, म्हणजे त्यांची काय थिंकिंग प्रोसेस असेल. किल्ला बांधण्यासाठी, किल्ला बांधायचा तर कोणती जागा घेतली पाहिजे, कोणत्या जागेवर किल्ला उभारला पाहिजे. बघायला गेलं तर साईडला आपण तो डोंगर बघितला, त्यावर पण ते किल्ला बांधू शकत होते, पण त्यांनी ही जागा सिलेक्ट केली. खरंच सलाम आहे महाराजांसाठी. हा तलाव, हे मंदिर, गॉड. हे शिवमंदिर आहे, पाया पडू आपण नंदीजी. हे पूर्ण पाली गाव, तो धूर हा इथं सगळा पसरलेला धूर, आणि खाली निसर्गाच्या सानिध्यामध्ये क्रिकेट ग्राउंड आणि क्रिकेटमध्ये खेळणारे मुलं पण दिसतात. तर बघू शकता, खूप सुंदर असं वसलेलं गाव आहे, ज्याच्या बाजूने एक नदी वाहते. त्या नदीचं नाव काय? आंबा नदी. त्या नदीचं नाव आहे आंबा नदी. इथं क्रिकेटचं ग्राउंड आहे. क्रिकेटच्या ग्राउंडच्या चारही बाजूंनी, आठी बाजूंनी तुम्हाला ग्रीनरी दिसेल, आणि शहर पण बघू शकता किती सुंदर आहे. धुकं पडलेलं आहे. आता 4:15 वाजले तरी पण धुकं असं आहे तसंच आहे, आणि या नदीला सारखा पूर येतो. तर आता आपण उतरायला सुरू करूया. तर आता परतीचा प्रवास आपण चालू करूया. संपूर्ण किल्ला आपण बघितला आहे. आता खाली उतरताना जर बघितलं तर ज्या रस्त्याने आपण आलो आहे त्याच रस्त्याने आपल्याला खाली उतरावं लागणार आहे. पण शेवटी जाता हा वाला एक बघून जावा. त्या साईडला, या साईडला सुधागड आहे, पण तो सध्या दिसत नाही आहे बहुतेक. आता ब्लॉग एंड करायची आपली वेळ आली आहे, काय म्हणणं आहे. तर हा आपला शेवटचा टाटा बाय बाय. बरोबर, शेवटचा व्हिडिओ आपण करू. जाताना फक्त किल्ल्यावरचा शेवट. हां, बट जाताना आता नको करायला. जाताना तर रस्ता बघितलाच आहे, त्याच रस्त्याने टुक 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 तुम्हाला खाली जायचं आहे. वडापाव खायचा राव. हा आमचा लाजळू माणूस आहे, थोडासा लाजतो सारखा. सो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या ट्रेकर्स मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, त्यांना पण समजा सरसगड कसा आहे बघू द्या त्यांना.
आणि एक क्युरियोसिटी त्यांच्यामध्ये जागवा आणि त्यांना पण घेऊन या सरसगडला. सरसगडच नाही तर त्याचबरोबर तुम्ही सुधागड पण करू शकता, प्लस तुम्ही बल्लाळेश्वर टेम्पल पण करू शकता. अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे बल्लाळेश्वर, तो पण करू शकता तुम्ही. तर see you in the- दिसला असता बे, पण तोयला वेळेला ते सी यू सो सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय. चला आम्ही जातो वडापाव खायला आता. ते 2 आहेत का